तर बरं का, लई झटपट अशी पोटभरीची आणि पौष्टिक असलेली ही रेसिपी कोणती आहे चला बघूया. त्यासाठी सुरुवातीला समप्रमाणात मूग डाळ, तूर डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये हिंग आणि हळद घालून शिजायला ठेवली पातेल्यामध्ये. नंतर एक भाग आपण उडदाची डाळ, एक भाग हरभऱ्याची डाळ भिजू घातली होती रात्रभर, ते काढून घेतली. ती मिक्सरच्या भांड्यात घालून त्यामध्ये दही, हिरवी मिरची, आलं आणि भरपूर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून बारीक वाटून घेतली आणि त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, थोडंसं तेल घालून चांगलं सगळं मिक्स करून घेतलं. आप्पे पात्राला तेल लावून त्यामध्ये ह्या पद्धतीने आप्पे घालून घेतले. तोपर्यंत आपली डाळ पण शिजली होती. त्यामध्ये आपण चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ घातलं आणि लाल तिखट घातलं आणि चुरचुरीत कढीपत्ता, नंतर जिरे, मोहरी आणि हिंगाची, लाल मिरचीची फोडणी घातली आणि त्यावरती तयार आप्पे घालून दणदणीत वाफ काढून घेतली आणि खायला देताना कांदा आणि कोथिंबीर घालून दिलं. कोणता हे पदार्थ कळाला तर नक्की कमेंट करा.